यवतमाळ शहर आणि परिसरात 24 तासात हत्येच्या 2 थरारक घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। यामध्ये शहरातील जामनकर नगर येथे जुन्या वादातून एका तरुणाची हत्या तर दुसरी हत्येची घटना पांढरी येथे घडली। तर यवतमाळच्या आर्णी रोड मार्गावर एका तरुणावर शस्त्राचे घाव घालून त्याला जखमी करण्यात आल्याची घटना घडली। सतत होणाऱ्या या घटनेने जिल्हा हादरला आहे। तेजस गायकवाड राहणार जामनकर नगर असे मृतकाचे नाव आहे। दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास एक रक्तरंजित घटना घडली। मृत तेजस आणि संशयित आरोपींमध्ये जुना वाद होता। दुपारी तेजस घरात एकटाच असल्याची संधी साधून संशयितांनी घरात घुसून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। तेजस रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। शेजाऱ्यांनी गंभीर जखमी तेजसला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। काही दिवसांपूर्वी विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात झालेल्या सचिन एडा याच्या हत्येच्या प्रकरणातूनच हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखा आणि औदुतवाडी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून 3 संशयित आरोपींना नेर येथून ताब्यात घेतले। मृत तेजसच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून औदुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। तर दुसरी घटना पांढरी येथे घडली। किरकोळ वादावरून पोटच्या मुलाने आपल्या 80 वर्षाच्या वृद्ध वडिलांची बेदम मारहाण करून हत्या केली। ही घटना पांढरी येथे सायंकाळच्या सुमारास घडली। विनायक गोविंद शेंडे राहणार पांढरी असे मृत वडिलांचे नाव असून राजेश विनायक शेंडे असे आरोपी मुलाचे नाव आहे। बुधवारी सायंकाळी घरासमोर पाणी वापरण्याच्या कारणावरून विनायक शेंडे आणि त्यांचा मुलगा राजेश यांच्यात किरकोळ वाद सुरू झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात राजेशने घरातील लोखंडी रॉडने वृद्ध वडिलांवर हल्ला केला। त्यात वडील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या मृतकाचा नातू गणराज राजेश शेंडे राहणार शिवाजीनगर लोहारा याने लोहारा पोलिसात तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली। तसेच गुरुवारी न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमेरे करीत आहेत।